न्यू दिल्ली, कॅपिटल सिटी ऑफ अवर इंडिया. आत्ता नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, एक महिला पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होती. ती कोणत्या पक्षाची आहे, ती कोण आहे, ती व्यक्ती कोण आहे, ह्या गोष्टी अलाहिदा. जे कोणी विराजमान झालंय त्याचं लाख लाख अभिनंदन. रेखा गुप्ताजी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे विद्यार्थी दशेतच ज्यांनी नाव कमावलं, एक चांगला विद्यार्थ्यांचा नेता म्हणून कार्याची सुरुवात केली, अशी व्यक्ती आज चीफ मिनिस्टर या पदावर विराजमान झाली. दिल्ली म्हणलं ना की खूप आशा अपेक्षा, ज्या ठिकाणाहून पूर्ण देशाचा कारभार चालतो, जिथे प्राईम मिनिस्टर, राष्ट्रपती असे आपले सगळेजण देशासाठी राबत असतात, त्याच शहरात दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना सुधारणा कितपत झाल्या, गलथान कारभार कोणता झाला, हा काही माझ्या संशोधनाचा विषय नाही आहे. आज मी मुद्दाम बोलतोय दिल्लीविषयी, ते एका जिव्हाळ्याचा विषय माझ्या डोक्यात आला म्हणून बोलतोय. JNU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, सामान्य माणसाला सुद्धा वर्तमानपत्रांमध्ये वाचून JNU हे अगदी मुखोद्गत आहे. भलेही लॉंग फॉर्म खूप जणांना माहीत नसेल, किंवा भलेही तिथलं कामकाज JNU या युनिव्हर्सिटीमध्ये कशा पद्धतीने देशद्रोही विद्यार्थी म्हणून राहतात, याची कल्पना थोड्याफार टी व्ही बघून, बातम्यांमधून, वर्तमानपत्रातून सामान्य माणसांच्या मनापर्यंत पण या घटना पोचलेल्या आहेत. आणि म्हणूनच हा एक सामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असं मलाही वाटतं. ज्या ठिकाणी तुम्ही सिनियर कॉलेजला समजा 3 विषय गेले, 4 विषय गेले, तर त्याला पुन्हा त्या इयत्तेत बसावं लागतं. 2 विषयाला AT-KT आहे, असं बऱ्याच ठिकाणी नियम आहे. आता नवीन नियमावली थोडीफार अशीच आहे. तथापि या सगळ्या गोष्टींना कुठेही रेस्ट्रिक्शन नाही आहे की कोणता व्यक्ती किती वयापर्यंत कोणत्या कोर्सचा विद्यार्थी म्हणून त्या कॉलेजमध्ये मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फॅसिलिटीज उपभोगू शकतो. आणि याच लूपहोलचा फायदा अनेक देशद्रोही विद्यार्थी JNUमध्ये वर्षानुवर्ष मुक्काम ठोकून नॉमिनल कुठल्या तरी एका फॅकल्टीला ॲडमिशन घ्यायची आणि परीक्षा नाही दिली की फेल, पुन्हा हॉस्टेल आहेच आहे. एक काळ असा होता मित्रांनो की फक्त 10 रुपयामध्ये हॉस्टेल वापरायला मिळायचं, कमीत कमी पैशात जेवण मिळायचं मेसला. मग रांग लागणार नाही तर काय होणार हो. म्हणजे नको तिथं अनुदानं आपली सरकारी तिजोरीतून जात होती आणि त्याचा गैरफायदा देशद्रोही विद्यार्थी उठवत राहिले. आता मला उत्सुकता हीच आहे की BJP, सेंट्रल मिनिस्ट्री BJPची आहे. आज दिल्लीमध्ये विधान भवनात सुद्धा BJP ऑन लीड आहे आणि BJPची मुख्यमंत्री एक स्त्री सदस्य झालेली आहे, जिनी ABVPचं काम केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी या व्यक्तीला जास्त चांगल्या रीतीने माहिती आहेत. आणि नक्कीच ते कार्य करत असताना दिल्लीमध्ये असलेल्या सर्व विद्यापीठ आणि सर्व कॉलेजेसच्या हॉस्टेलचा कारभार नक्की चालतो कसा, याविषयी सुद्धा वैयक्तिक बारीक ज्ञान असलेली व्यक्ती आज CM पदाच्या खुर्चीवर बसली आहे. आणि म्हणूनच माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आता अपेक्षा वाढलेल्या आहेत की दिल्लीमध्ये JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठांमध्ये किंवा इतर काही अनुदानित कॉलेजेसमधल्या हॉस्टेलमध्ये जी काही आत्ता थोडीफार फी वाढ केली आहे,
₹300 केलेले 10 रुपयावरनं. आता या 300 रुपयाचा वापरसुद्धा कसा वारेमाप केला जातो आणि 45 वर्षाचा देशद्रोहीसुद्धा मी JNUचा विद्यार्थी आहे म्हणून हॉस्टेलमध्ये कसा तळ ठोकून राहतो. मग ती डबल रूम असेल तर सोबत अजून एखादा देशद्रोही घ्यायचा आणि मस्त निवांत 3-5 वर्ष 7 वर्ष 3 वर्षाचा जो कोर्स असतो त्याला 7-8 वर्ष लावायची आणि कॅपिटल सिटीमध्ये राहून नको ते उद्योग देशविघातक कार्य करत राहायची. भले ती गुप्तरित्या असोत किंवा मग जाहीररित्यासुद्धा वंदे मातरमला विरोध करणं, आपल्याच देशाचा ध्वज त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाळणं किंवा भारत माता की जय म्हणण्यासाठी विरोध करणं, जे म्हणतायत त्यांना मारहाण करणं, असे उद्योग काही विद्यार्थी करत राहतात. आता ह्या गोष्टींना जर या चीफ मिनिस्टर मॅडमनी पायबंद घातला तर त्यांना नक्कीच करोडो सॅल्यूट करेन मी. कारण जिथं तुम्ही रेस्ट्रिक्शन घालता की 3 वर्षात एटीकेटी क्लिअर झालं पाहिजे, मग हॉस्टेलच्या बाबतीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेतरी वर्षांचं बंधन घाला ना, की समजा एका वर्षात तुम्ही 3 वर्षात पास नाही झाला तर तुमची हॉस्टेलची फॅसिलिटी काढून घेतली जाईल, तुम्हाला बाहेर राहून शिकावं लागेल, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कन्सेशन मिळणार नाही, फी माफी मिळणार नाही, हॉस्टेल तर मिळणारच नाही, मेस तुम्हाला कन्सेशन रेटमध्ये बिलकुल मिळणार नाही, असे तरी नियमावली करा. त्याला एज रेस्ट्रिक्शन घाला. कमीत कमी असे देशद्रोही कमीत कमी पैशात देशामध्ये राहून या दिल्लीसारख्या शहरात राहून देशविघातक कार्य करणं हे तरी बंद होईल. असा एक माझ्या डोक्यात आलेला विचार या दिल्लीच्या चीफ मिनिस्टरपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. अँड नॉट इन दिल्ली ओनली. हा प्रकार आपल्या भारत देशात आपल्या घटनेने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करणं ही जी एक रक्तामध्ये सवय बिनत चालली आहे ना, मग तो कोणत्याही धर्माचा का असेना, पण इथे कुठेतरी अटकाव ह्या लोकांना आणला पाहिजे. कुठेतरी नियमावली त्या इन्स्टिट्यूटनी कडक केली पाहिजे आणि त्या इन्स्टिट्यूटवरती आपल्या प्रशासनाचा अंकुश हा नक्कीच असला पाहिजे असं आवर्जून वाटतं. JNUमध्ये घडलेल्या अनंत घटना गेल्या 25 ते 30 वर्षातल्या मित्रांनो तुम्हीसुद्धा आठवून बघा आणि JNUमधनं बाहेर पडलेली नेतृत्व ती काय करतायत आज, देशविघातक कशा कार्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे हे सिद्ध झालं आहे, कशा पद्धतीची त्यांची भाषणं असतात ही सुद्धा आम्ही पाहिलेली आहेत अनेक व्हिडिओमध्ये. आणि हीच माणसं कशी तुमच्या देश चालवणाऱ्या व्यक्तींना, प्रामाणिक व्यक्तींना कशा पद्धतीने चॅलेंज करतायत. म्हणजे स्वतः या देशाचा ज्या काही नियमावलींचा गैरवापर करत करत युनिव्हर्सिटीसारख्या या विद्यापीठातल्या कॉलेजमधल्या हॉस्टेलचा गैरवापर करत तुम्ही 10-10 वर्ष तिथं राहता आणि त्याच देशाच्या विरुद्ध तुम्ही भाषणबाजी करता, त्याच देशाचा झेंडा जाळण्यासाठी काही लोकांना उद्युक्त करता. हे कितपत योग्य आहे? अशा व्यक्तींना जरब बसली पाहिजे आणि कुठेतरी ही हॉस्टेलची नियमावली आज दिल्लीसारख्या ठिकाणी मिनिमम एका रात्रीचा रेंट ₹200 आहे. 185 to 220 समथिंग एका रात्रीचा. आणि इथं महिन्याला 10 रुपयात ही लोकं राहत होती. आणि त्यावेळेससुद्धा शिरजोरगिरी म्हणजे लाईट पंखा 24 तास चालू ठेवायचा. गिझर, कॉमन गिझरसुद्धा मुद्दाम चालू ठेवायचा, पाणी उकळू द्यायचं. त्या उकळत्या पाण्याचा कधीकधी मारामाऱ्यांमध्ये गैरवापर झाल्याचा असंही निष्पन्न झालं आहे. म्हणजे किती पैशाचा अपव्यय आणि मग त्याचा बोजा टॅक्स पेयरवर. मग दिल्लीमध्ये 200 युनिट 300 युनिट फुकट देणारा पण CM येऊन गेला. कोणावरती बोजा पडतो तो? एखाद्या ठिकाणी लाईटची किती आवश्यकता आहे. आपण 4 रूमच्या बंगल्यात राहत असू आणि जर एका हॉलमध्ये बसल्यानंतर इतर 2 खोल्यांमध्ये जर लाईट चालू असेल, पंखा चालू असेल, तर तो शुद्ध मूर्खपणा आहे. एखाद्या ठिकाणी भरपूर उजेड आहे, तिथे त्या लाईटची आवश्यकता नाही आहे, तेव्हासुद्धा जर तुम्ही रात्रभर तिथं लाईट ठेवत असाल तर तोही नॅशनल वेस्टेज आहे.
आणि कॉमन सेन्स नसल्याचा हा एक सर्टिफिकेशन देतो मी त्याला. प्रश्न हा आहे की तुम्ही नॅशनल प्रॉपर्टीचा वापर कसा करताय. तुम्ही भले खूप गडगंज असाल हो, तुमच्या घरी खूप सुबत्ता असेल, पण तो लाईट किती जाळायचा, पंखा किती वेळ चालू ठेवायचा, याची काही रेस्ट्रिक्टेड नियमावली स्वतःला घालून घेतली पाहिजे, ज्या योगे स्वतःचंच होणारं नुकसान टळू शकतं. हा जसा वैयक्तिक विचार आपण करतो, तसा सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयामध्ये किंवा अशा विद्यापीठातल्या हॉस्टेलच्या रूम्समधनं हे बिलकुल न करणारी मंडळी JNUमध्ये वर्षानुवर्ष स्थानापन्न होती, आजही आहेत. ही मांडगुळं काही संपणार नाही आहेत. एक तिथनं बाहेर पडतो 10 वर्षांनी, तो दुसरे 2-3 आणून ठेवतो. आता ह्या गोष्टींना दिल्लीच्या चीफ मिनिस्टरनी नक्की चाप लावावा अशी त्यांना कळकळीची मी विनंती करतो. कारण नेशन्स प्रॉपर्टी आणि भारताची सुरक्षा, भारताची अस्मिता, भारताचा सन्मान धोक्यात घालणारी माणसं तिथे जर 300 रुपये देऊनसुद्धा जवळपास मोफत राहिल्यासारखं आहे हो. 300 रुपये म्हणजे नथिंग आहे आजकाल. रस्त्यावरचा भिकारीसुद्धा 10ची नोट बघितल्यावर नाक मुरडतोय आजकाल. त्याच्यामुळं त्या पैशाची किंमत काय आहे. आज बाजारामध्ये जर रोज 200-250 रुपयाशिवाय तुम्हाला 1 नाईट स्टेला मिळत नसेल एखादी खोली दिल्लीसारख्या कॅपिटल सिटीमध्ये, तर महिन्याचे 300 रुपये तुम्ही हॉस्टेलमध्ये 10-10 वर्ष नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅसिलिटी उपलब्ध करून देता, ही मोठी चूक करताय. त्याच्यामुळं प्रत्येक कॉलेज, प्रत्येक विद्यापीठात जिथं जिथं म्हणून शासकीय अनुदान तिजोरीतून जात आहे, जिथं जिथं म्हणून तुमचा आणि माझा पैसा जातो आहे, इन्कम टॅक्स पेयर जे आहेत त्यांचा, तिथं तिथं अशा रेस्ट्रिक्शन्स या नक्की घातल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याची सुरुवात जर कॅपिटल सिटीमधनं सन्माननीय रेखा गुप्ता मॅडमकडनं जर झाली सुरुवात, कारण ABVPचं कार्य करून त्या आज त्या खुर्चीवर विराजमान झाल्यात, त्याच्यामुळंच त्यांच्याकडनं अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहेत. मला असं वाटतं की नक्कीच यामध्ये काहीतरी होईल आणि हा शब्द जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच त्या कार्यालासुद्धा गती प्राप्त होईल. मित्रांना विनंती करेन मी, ज्यांची पहुंच तिथपर्यंत आहे, जे कोणी माझे संपर्कातील व्यक्ती पॉलिटिक्समध्ये आहेत, त्या लोकांनी तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रत्येक देशद्रोह्याच्या मी नक्कीच विरुद्ध आहे. जिस देश का नमक खाते हो उस देश में रहने के बाद आपको वंदे मातरम कहने के लिए और भारत माता की जय कहने के लिए जिस इंसान को शर्म लगती है उसे इस देश का नमक खाने का कोई भी अधिकार नहीं है. बस इसी उसूल के साथ मैं भी तो रहना जानता हूँ. आखिर हम भी तो एक फौजी के बेटे हैं. मित्रांनो, अतिशय कळकळीचा हा विषय आहे, तळमळीने मी मांडला आहे. हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय पोहोचलाच पाहिजे. आणि अशा काही फॅसिलिटीज जिथं जिथं म्हणून असतील, जिथं जिथं म्हणून सरकारची अनुदानं फुकट खिरापत वाटल्यासारखी वाया जात असतील, तिथं तिथं प्रत्येक राज्याने पायबंद घातला पाहिजे. मोफतच्या योजना त्वरित जितक्या म्हणून तुम्हाला कमी करता येतील तितक्या कमी करत केलं पाहिजे. कारण खेडेगावांमधनं आज शेतकामाला मजूर मिळेनासे झालेत. या मुद्द्यावरती नवीन व्हिडिओत नक्कीच बोलेन मी. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा, परंतु आपल्या देशप्रेमाची ज्वाला आपल्या मनामध्ये सतत प्रज्वलित ठेवा, हेही नक्कीच ठरवा. कारण आज त्याच गोष्टीची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. जय हिंद, जय भारत.